ज्यावेळेस असं ठरलं की राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करायचा, असं ज्यावेळेस ठरलं त्यावेळेस कोणत्या तारखेला साजरा करायचा. तर काय झालं, कोणत्या तारखेला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करायचा, तर 28 तारखेला. त्याच्यामुळं तर या दिवशी काय झालेलं आहे, सर सी.व्ही. रमण हे आपले थोर भारतीय शास्त्रज्ञ, त्यांनी काय केले, रमण इफेक्टचा शोध आजच्या तारखेला लावला, म्हणजे 28 फेब्रुवारीला लावला होता. त्याच्यामुळे ते काय ठरलं की राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारीला दरवर्षी साजरा करायचा. तर 1928 म्हणजे 28 फेब्रुवारीला हा शोध लावला आणि त्याच्यामुळं हा राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करायचं ठरवण्यात आलं. तर या शोधाबद्दल बघा, सर सी.व्ही. रमण, एवढं लक्षात ठेवा की कधी पण परिपटात हे प्रश्न विचारला की राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो, तर 28 फेब्रुवारी. तर बघा, या शोधाबद्दल त्यांना काय झाले, नोबेल पारितोषिक, म्हणजे जगभरात जो पुरस्कार दिला जातो सर्वात मोठा, तो त्यांना या शोधाबद्दल मिळाला आहे. आणि मग ते असे व्यक्ती ठरले की आपल्या भारतातलेच नाही तर आशिया खंडातले पहिले नोबेल पारितोषिक मिळवणारे व्यक्ती ठरले. आणि त्यांच्या या शोधामुळं आपल्या देशाचं नाव पूर्ण जगामध्ये झालं. बघा, विज्ञानामुळं आपण असं म्हणतो की विज्ञान शाप्ती वरदान. जर विज्ञानाचा आपण चांगल्या गोष्टीसाठी योग्य पद्धतीनं जर वापर केला तर विज्ञान कसं आहे, खरोखरच वरदान आहे. आणि जर आपण विज्ञानाचा दुरुपयोग म्हणजे एका त्या वाईट गोष्टीसाठी, आता आपण लक्षात घेतो की काय झालेलं आहे, जिकडे तिकडे आपण बघतो की जंगलतोड होते आणि सिमेंटची जंगल, म्हणजे काय, तर जिकडे तिकडे मोठमोठ्या इमारती बांधल्या जात आहेत. कारखाने हे सुद्धा काय आहे, विज्ञानाचं हे रूप आहे. आणि हे कारखाने उभारण्यासाठी आपण काय करतो, तर जंगलतोड करतो. आणि या जंगलतोडीमुळे काय होते, पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. आणि मग कसं पूर्ण अशी सजीवांची साखळी अशी बिघडून गेली आहे. तर आपण काय केलं पाहिजे की विज्ञानाचे जे शोध लागले आहेत तर त्यांचा चांगला उपयोग करून आपलं जीवन जास्तीत जास्त सुखकर करण्यासाठी या विज्ञानाचा वापर केला पाहिजे. विज्ञान दिनाबद्दल तुम्हाला शुभेच्छा.